तर जय मास्टर भाऊंनो, जे आपल्या बारक्या कोंबड्या होत्या ना, ते आता अंडे वगैरे द्यायला लागलेत बऱ्यापैकी म्हणजे 4-5 कोंबड्या अंडे फक्त देतात, सगळ्या काय देत नाहीत अजून. त्यानंतर कोंबड्यांसाठी गहू वगैरे आणलेले, त्यासाठी गाडी आतमध्ये आणलेली आपण. घरी जाताना नंतर काय गाडी गेली आपली रस्त्याच्या खाली, मग काय बोलावला ट्रॅक्टर लगेच. त्यानंतर सकाळी कोंबड्यांना सोडल्यावर आपण अशा प्रकारे सगळी घाण वगैरे बाहेर काढून टाकतो शेड मधली, आणि कोंबड्यांना वगैरे खायला टाकला आपण नंतर. आणि आपल्या या कोंबड्यांना सगळ्या आपण लेअरचं खाद्य देत नाही, आपण फक्त फिनिशर वगैरे स्टार्टर वगैरे देतोय. हे आपले जे 2 कोंबड्या आहेत ना, नवीन माणसांना आता कोणालाच येऊ देत नाही शेडवर सरासरी. तर आपण या डॉगेश बायला आणलंय शेडवर, पण याच्यापेक्षा तर ते कोंबडे डेंजर वाटतात मला. तर हे काय माणसांना भुकणं पण झालाय, खातोय पितोय आणि निवांत झोपतोय. त्यानंतर आपल्या कोंबड्यांना भात वगैरे खायला टाकला आपण. यांचं सगळ्यांचं खाऊन वगैरे झाल्यावर आपण यांना थोडं बाहेर गवत खायला वगैरे सोडतोय. आणि आपल्या शेडला जे ग्रीन मॅट लावले ना, ते आपण अशा प्रकारे दिवसभर उघड करून ठेवतोय, म्हणजे वरती करून ठेवतोय. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करून घ्या आपल्याला. आपले काही कोंबडे वगैरे आता आजारी पडत नाहीत, कारण आपण शेडमध्ये रोज साफसफाई करतोय बघा आता. आणि कोंबडे वगैरे बाहेर जाऊ नये म्हणून अशा प्रकारे आपण नेट लावले बघा. त्यानंतर आपण आपल्या कोंबड्यांसाठी संध्याकाळी आपण अशा प्रकारे भात वगैरे घालून ठेवतोय बघा. आणि नंतर संध्याकाळी त्यांना थोडंसं गव्हाचं पीठ वगैरे खायला दिलं आपण. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.